11 सातपाटी टॉस जिंकलेला आहे विनर्स टेंबोडे या संघानं आणि त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी करता आमंत्रण दिलेलं आहे ते ध्रुव 11 सातपाटी या संघाला. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूंना मी विनंती करीन सामना सुरू होण्या अगोदर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. विनर्स टेंबोडे संघाचा 12वा प्लेयर पंकज पाटील, प्लीज आपल्या टीमचा एक 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. त्याचबरोबर ध्रुव 11 सातपाटी संघ आपण देखील आपला एक 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू पडण्या अगोदर येणं गरजेचं आहे. अतिशय सुंदर ही लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी कमी वेळामध्ये एक केलेलं आयोजन आणि नियोजन अगदी देखणं पाहायला मिळतंय. आणि आर्यनचं मैदान त्यातल्या त्यात आपण पाहिलं तर क्रिकेटचं नंदनवन म्हणून ज्या मैदानाला ओळखलं जातं आणि तेच मैदान आपण पाहतोय. अगदी या क्रिकेट वीरांनी खुलताना आपल्याला पाहायला मिळतंय. आजचा मान आपण पाहतोय पालघर डहाणू तालुक्यातील 8 संघ आपल्याला खेळताना दिसत आहेत. त्यातील आज आपण पाहतोय ही तिसरी लढत ध्रुव 11 सातपाटी विरुद्ध विनर्स टेंबोडे. टॉस जिंकला विनर्स टेंबोडे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पहिली 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेची आहेत आणि पॉवर प्लेची 2 षटकं कशा प्रकारे हाताळली जातील त्यातल्या त्यात आपण पाहिलं पहिलं षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती पंकज पाटील अर्थात त्याचं पालन ताई पॅकर्स या संघाकडनं मात्र खेळताना पंकजला पालनला आपण पाहतोय टेंबोडे एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं आणि तोच गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन. पुन्हा एकदा शेवटचा आणि अंतिम पुकार दोन्ही टीमच्या 12व्या खेळाडूंना मी देतोय. प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. इथून जर आला नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन पंकज तयार. स्ट्रायकिंग एंड वरती आहे भावेश. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे मनीष. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटने पंकज घेऊन तयार. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर वळण घेताना पाहायला मिळतोय. वाईड सिग्नल पंचांकडून आलेले आहेत. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकाल तर कव्हरला फिल्डर डीप मध्ये पाहायला मिळतोय. त्यानंतर स्क्वेअर लेगला डीप मध्ये आपण पाहतोय. पाहूया षटकातील पुढचा बॉल पंकज घेऊन पुन्हा एकदा तयार. याही वेळेला त्या चेंडूची उत्क्रांती पाहायला मिळते. अगदी पंकज आपण पाहिलं तर क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव पंकजकडे आहे आणि तोच एक्सपिरियन्स यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. वेग होता परंतु दिशा भरकटली गेली आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं वाईटचे संकेत तिथे पाहायला मिळालेत. अनिकेत राऊत त्यांना देखील आपण पाहतायत. कॅप्टन कुल मिड ऑनला इथे मात्र अगदी चांगला बॉल फलंदाजाला मात्र यावेळेला मात्र ऑन द राईस चेंडूला मात्र बीट केलं. किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. इथे आपण पाहिलं पहिला बॉल अगदी योग्य प्रकारे हाताळला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय हाफ ट्रॅकरचा बॉल आणि तिथून मात्र अचंबित करणार हा चेंडू किपरच्या हातामध्ये जातोय. दरम्यान पुढचा चेंडू ओहो थोडस गुडलँडवरून कट झालाय. पंकज पाटील चांगली गोलंदाजी, उंचपुरा गोलंदाज, व्यावसायिक क्रिकेटचा प्रचंड अनुभव आणि इथे मात्र एक गाव एक कन्सेप्टच्या माध्यमातून आपला वेग आणि आपल्या अनुभवावरती थोडासा प्रेशर मध्ये सातपाटी संघाचा फलंदाज स्ट्राईक वरती आपण बघतायत मिस्टर भावेश याच्याकडे थोडंसं प्रेशर कन्वर्ट केलं. पुढचा चेंडू घेऊन तयार पुनश्च पंकज पाटील. 10-12 बॉलांचा रनअप बघायला मिळतोय. इथे मात्र आणखीन एक स्क्वेअर चेंडू. धावसंख्या बघायला मिळेल 3 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर सातत्यपूर्ण वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला जातोय पंकजच्या माध्यमातून आणि त्यामुळेच आपण पाहतोय वाईड बॉल हे सातत्याने हाताळले गेलेत. चेंडू झालेले आहेत. 2 धावसंख्या झाली आहे. धाव फलकावरती 3. षटकातील पुढचा बॉल पंकज घेऊन पुन्हा एकदा तयार. चांगल्या प्रकारे यावेळेला बॉटम हँडचा वापर भावेश पाटीलने केला. अनिकेत राऊत तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. अनिकेतला जर आपण पाहिलं सुरुवात याच मैदानावरनं केली. चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आणि आज आपण पाहतोय अगदी चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळताना खुल्या गटामध्ये देखील आपण पाहतोय ताई पॅकर्स या संघाचं नेतृत्व करताना उत्तम नेतृत्व गुण
जे आहे ते एका दिवसात किंवा एका रात्रीमध्ये निर्माण होत नाही, त्याकरता मात्र तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. आणि यावेळेला मात्र फलंदाजाचा प्रयत्न अगदी चांगला इनफिल्डच्या वरनं खेळला गेलाय. फ्रॅकिंग शॉट, चौकार, 4 धावा. इथे मात्र अगदी चांगला बॉल होता, बॅकफुटला जाऊन मात्र ओळखल्या त्या चेंडूला आणि चौकाराच्या माध्यमातून 4 धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेला मात्र फटका फसतोय, हवेमध्ये जातोय. पंकज पाटील चेंडू खाली, कुठलीही मिस्टेक यावेळेला केली नाही. अगदी चांगला असा झेल भावेश पाटीलचा. इथे संपलाय खेळ. फर्स्ट विकेट डाऊन, बॅक टू दी पवेलियन. केला शृंगार आज गातलाय असा, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोर निशी चाल. गुलाबी साडी आणि लाल. पहिला धक्का इथे लागतोय न्यूमान दिवेश. स्कोर कार्ड वरती धावा बघायला मिळत आहेत 7. न्यूमान दिवेश एक आक्रमक बॅटर म्हणून दिवेश यांनी आपला परिचय संपूर्ण पालघर डहाणू क्रिकेटमध्ये दिलाय. सन्मान्य कुणाल ची पाटील सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आपण वितरित करतोय राजकुमार सरांना. एक दानशूर दाते आपण बघतायत, खेळासाठी नेहमी एक मोठं योगदान देणारा आणि प्रत्येकाचा उत्साह वाढवण्यासाठी सन्माननीय कुणाल पाटील सरांच्या माध्यमातून राजकिरण सरांसाठी 500 रुपये या ठिकाणी दिले जात आहेत. अगदी त्यांच्या खेळाची, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीची इथे मात्र दखल घेतली गेली आहे. एक लेजंड प्लेअर आपण पाहताय राजकुमार तामोर यांचा या ठिकाणी सन्मान हा केला गेला. इथे मात्र पंकज पाटील पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगलं कमबॅक करताना या षटकामध्ये दिसतोय. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने पंकज तयार. अतिशय वेगवान मारा, इथे आत्मविश्वास पंकजचा वाढताना पाहायला मिळालाय. आणि या डॉट बॉलने आपण पाहताय झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे ध्रुव 11 सातपाटी या संघाची 1-7. वेळेकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. अनिकेत राऊत जास्त वेळ स्पेंड करू नका, कारण की 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक हाताळायची आहेत. पहिल्या षटकाकरता 5 मिनिटं आणि 25 सेकंद आतापर्यंत तुम्ही वापरली आहेत विनस टेंबोडे सिंग, तेव्हा या वेळेकडे देखील लक्ष देणं खूप गरजेचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण पाहताय धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 7. पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फलंदाजांना पूर्णतः बांधून ठेवलं पंकज पाटीलने. एक्स्ट्रा चेंडू जरूर हाताळले, परंतु त्यानंतर आपण पाहिलं सातत्यपूर्ण अगदी चांगल्या लाईन आणि लेंथ वरती पंकजनं गोलंदाजी हाताळली. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर अनिकेत राऊत. दरम्यान मागचे 2 मॅच जर पण आढावा घेतला असेल किंवा तुम्ही चांगल्या तन्मयतेने बघितलं असेल, एक गोष्ट क्लिअर झाली, आमदार चषकामध्ये धावा चेस होत नाहीये. पहिल्यामध्ये 60 डिफेन्स केल्या, तदनंतर 44. येणाऱ्या तिसऱ्या मॅच मध्ये काय आई प्रश्न आता मनामध्ये घर करतोय. अनिकेत राऊत तयार होत आहेत, प्रचंड अनुभव त्यांच्याकडे, तेवढाच ताकदीचा बॅटर युवा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर मनीष नॉसगिनकडे. आपण दिवेश पाटीलला बघतोय. चला मॅच मध्ये थोडस स्पीडअप. अनिकेत राऊत राईट आर्म गोलंदाजी ट्रॅकवर, पहिला चेंडू टाकपुटला गेले, थोडस जागेवरती जम्प घेतली, ऑन साइडला दिशा दिले, शॉर्ट मिड विकेटला सिंगल कंप्लीट करत कॅल्क्युलेट क्रिकेट लाईफलाईन ज्याला म्हटले जाते सिंगल डबल ती कंप्लीट करताना धावसंख्या 8. अगदी चांगला चेंडू हाताळला होता. अनिकेतकडे ज्या प्रकारे वेग आहे, ज्या प्रकारे टप्पा आहे, ज्या प्रकारची दिशा आहे आणि ती अनुशासित गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती अनिकेतकडनं पाहायला मिळाली. एक मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून अनिकेतकडे पाहिलं जातं. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहताय बदल केले जात आहेत. डीप मध्ये आपण पाहताय स्क्वेअर लेगला आणलं जात आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवर अनिकेत राऊत. अगदी चांगला बॉल बॅकफुटवरती जाऊन चेंडूला खेळलाय. चांगलं आपल्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवलं जात आहे आणि इथे आपण पाहतोय 1 रन कंप्लीट आणि या एका धावेने झाली आहे धाव संख्या ध्रुव 11 सातपाटी या संघाची फलकावरती 9. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी आहे, अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते.
सध्याचं मैदान बघितलं, सध्याचं क्रिकेट बघितलं, ग्राउंड जर आपण बघितलं, विकेट बघितली, तर पूर्णतः गोलंदाजाच्या प्रेमात पडले असं म्हणायला हरकत नाही. परंतु त्या गोलंदाजानं त्या लेंथ लाईनला गोलंदाजी मेंटेन केली पाहिजे, तर तो गोलंदाज या ठिकाणी यशस्वी होईल. तुम्ही जर रडारमध्ये चेंडू टाकाल तर मात्र हे मैदान किंवा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. पुढचा चेंडू अनिकेत, राईट मोर द विकेट. गतीला थोडंसं परिवर्तन, परंतु स्लॉट मध्ये होता. छोटा बॅकलिपने चेंडूला एक्झिक्यूट केलंय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे धावा जर तुम्हाला चौकार षटकाराने येत नसतील, प्रेशर थोडासा क्षेत्ररक्षकाकडे लावावा लागतो आणि तो बघायला मिळाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. बघा, प्रत्येक गोष्ट शक्तीने साध्य करता येत नाही, कधी कधी युक्ती देखील वापरावी लागते आणि ती युक्ती यावेळेला सातपटीचे फलंदाज वापरताना दिसत आहेत. बेसिक क्रिकेट जे आहे ते मात्र पाहायला मिळतं. सिंगल आणि डबल चा खेळ सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 11. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अनिकेत तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटने. अतिशय चांगला बॉल, लेगलासचा फटका यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. फिल्डर तिथे आहे डीप मध्ये मिड विकेटला. एकच धाव पाहायला मिळते. नियंत्रण अगदी चांगलं आहे अनिकेतचं या षटकात. धावसंख्या 12 वर स्थिरावले. खूप चांगलं चेंज ऑफ द पेस बघायला मिळालाय. फिंगर रोल करतायत, पेसला थोडंसं धीमा करतायत. एक अनुभव कसा असावा, ओपोनेंट टीमच्या बॅटला रीड कसं करावं, हे क्रिकेट कॅल्क्युलेट क्रिकेट अनिकेतकडनं बघायला मिळते. गुड प्लॅनिंग आणि चांगलं व्हेरिएशन यांचं मिश्रण आहे अनिकेत राऊत यांच्या गोलंदाजीमध्ये. समोर दिवेश, युवा टॅलेंटेड बॅट्समन. तर पुढे शॉर्ट बॉल रीड केला होता अगोदरच, खांद्याचा उपयोग केला, वेगाने चेंडू हाताळलाय. सिली मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धावेवरती सॅटिस्फाईड. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14. नक्कीच बघा, तुमच्याकडे वेग आहे, टप्पा आहे, दिशा आहे. त्यानंतर ज्या प्रकारे प्लॅनिंग अनिकेतने केली की या षटकामध्ये मला चांगल्या प्रकारची गोलंदाजी टाकायची आहे, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकायची, आणि ती चांगल्या टप्प्यावरती जी प्लॅनिंग त्याने मनामध्ये ठरवली होती आणि त्या प्लॅनिंग नुसार अगदी चांगली गोलंदाजी अनिकेतकडनं पाहायला मिळते. चेंडू झालेले आहे ते षटकातील आतापर्यंत 5. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 13 धावा. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय, राईट आर्म ओव्हर द विकेटने अनिकेत. अगदी चांगला बॉल, यावेळेला मात्र फिल्डर तिथे आहेत. यावेळेला मात्र अगदी साधा सहज सोपा झेल या ठिकाणी मात्र सुटला गेलाय. बघा, गोलंदाज त्यांच्या परीने चांगली कामगिरी करतायत. त्यानंतर जबाबदारी वाढते ते क्षेत्ररक्षकाची की आपण चांगला सपोर्ट करावा आपल्या गोलंदाजाला, कारण की हवेमध्ये उडणारे चेंडू, अशा प्रकारचे निर्माण होणारे झेल, अशा प्रकारच्या निर्माण होणाऱ्या संधी क्वचित आणि कदाचित येतात आणि इथे मात्र ही संधी क्षेत्ररक्षकानं गमावली आहे. शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. थँक्यू. 7च्या सरासरीने 14 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. पंकज पाटील पुनश संघाचा फ्रंटलाईन गोलंदाजी ट्रॅकवर कंटिन्यू गोलंदाजीसाठी येतोय. समोर आपण फलंदाज बघतोय मनीष. रिलीज झाले, लॉंग ऑफ ठेवले गेले. स्वीपर कव्हर्स डीप मध्ये खेळाडू आहे. शॉर्ट थर्डमॅन आहे. शॉर्ट एक्सचा कव्हर्स बघायला मिळतोय. ऑन साइडला आपण बघितलं लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. ती बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. ओ, यावेळेला आपण बघतायत थोडस चेंडूला चेस करण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द ऑफ सम चेंडूच्या पिचिंग होती. जागेतून खेळण्याचा प्रयत्न मनीष यांचा. इट्स अ डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 14. अगदी चांगली गोलंदाजी पंकजकडनं पाहायला मिळाली. मागील षटकामध्ये आपण पाहिला 7 धावा मोजल्या, 1 विकेट प्राप्त केली. याही षटकात अगदी चांगला बॉल, यावेळेला मात्र पिक केले. लेंथला मैदानी लगत अगदी गॅप मध्ये चेंडू जातोय, सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा. थँक्यू. अतिशय चांगला फटका, नेत्रदीपक फटका बॅटरच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. फुलर लेनचा मारा पंकजने केला, त्याला मात्र ओळखलं फलंदाज मनीषने आणि गॅप शोधला आणि तिथे खेळले चौकाराकरिता. 18 रन झालेले आहेत धाव फलकावरती. षटकातील पुढचा बॉल टॉस बॉल, यावेळेला मात्र अगदी चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. चौकार आला, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट जरूर पाहायला मिळालंय. 1 रन कंप्लीट आणि या एका धावेने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 19. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगली बॅटिंग बघायला मिळते. ऑन मेरिट खेळताय दोन्ही बॅट्समन.
दिवेश पाटील ऑन स्ट्राइक. पुढचा चेंडू. हो, यावेळेला बॅटला ड्रिल केलंय. शॉर्ट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होताना कॅचचा भरपूर चांगला प्रयत्न बघायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये जातोय. तद्वर 2 धावा परिपूर्ण आणि धावसंख्या 2 ने आकार घेताना पोहोचते 21 वरती. 21 धावा. अगदी चांगला बॉल होता. आतमध्ये येणारा हा चेंडू फलंदाजाने खेळला जरूर. राहुल पाटील तिथे होते. झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु असफल. तिथे प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 21. 4 चेंडू झालेले आहेत. अगदी चांगल्या प्रकारे एक चौकार वगळता अगदी सर्व चेंडू आपण पाहतोय. अगदी चांगला लेंथ वरती मारा केलाय पंकजने. षटकातील पुढचा बॉल. ओहो, पुन्हा एकदा आपण पाहताय अचंबित करणारा चेंडू. गुडलेनचा टप्पा हाताळला आणि त्यानंतर अचंबित हा बाउन्स पाहायला मिळाला पंकजच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. धावसंख्या अजूनही स्थिरावली आहे 1-21 वर. जबरदस्त गोलंदाजी आहे पंकज पाटील. नावाप्रमाणे क्लास, गुणवत्ता, लेंथ, लाईन सुंदर दाखवताना दिवेशच्या अगेन्स्ट. ऑन दी टोस खेळला गेला चेंडू. इनफिल्डच्या वरनं कॅल्क्युलेट स्ट्रोक बघायला मिळतो. पिच केलं होतं डीप बॅकवर्ड पॉइंटला. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करतायत. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. धावसंख्या 23 वर पोहोचले गेले. जशी फील्ड लावली गेले त्याच पद्धतीची गोलंदाजी आहे. तिसरं षटक आपण बघतायत या ठिकाणी संपलेलं आहे आणि धावा स्कोर कार्ड वरती 2-3 23 धावा. मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदीन काझी. थँक्यू. विनस टेंबोडे वेळेकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. आतापर्यंत 14 मिनिटं तुम्ही वापरलेली आहेत 3 षटकं हाताळण्याकरता. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 23 विथ लॉस ऑफ 1 विकेट. कौस्तुभ पाटील आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. अगदी चांगली गोलंदाजी आपण पाहिलं तर अनिकेत आणि पंकजच्या माध्यमातून सध्या तरी पाहायला मिळाली आहे. आता हे षटक कशा प्रकारचं हाताळलं जाईल. 3 षटकं झाली आहेत. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 23. आपण पाहत आहात आमदार चषक 2025. अतिशय देखणं हे आयोजन आणि नियोजन आर्यनच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते या क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतात त्यांचं हार्दिक स्वागत आणि मैदानावरती देखील उपस्थित असलेल्या सर्व क्रीडा चाहत्यांचं करूया आपण पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. षटकातील पुढचा बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज कौस्तुभ. इथे मात्र अगदी चांगला बॉल यष्ट्यांचा वेध घेताना पाहायला मिळालाय. दांडीगुल गॉन. आज जाईल त्या ग्राउंडवर तो मारतो या बाजी. आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदीन काझी. 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 थँक्यू. अतिशय चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तितका चांगला चेंडू आपण पाहिलं. अतिशय चांगल्या टप्प्यावरती आपण पाहिलं तर स्वतःहून यॉर्क करून घेतलं बॅटरने या चेंडूला आणि मिडल स्टंपचा वेध घेताना पाहायला मिळालाय. विकेटचं पतन जरूर पाहायला मिळालं. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालेला आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय सिद्धार्थ नव्यानं दाखल झालेला आहे. प्रचंड इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक वर्गाची पाहायला मिळते. आर्यनच्या मैदानावरती हे क्रिकेटवरचं प्रेम या मैदानावरचं प्रेम हे आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. षटकातील दुसरा बॉल हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती कौस्तुभ. नव्यानं दाखल झालेला आहे सिद्धार्थ. तिथे मात्र धावा जमवण्याचा प्रयत्न जरूर असेल ध्रुव 11 सातपाटीच्या फलंदाजांचा. परंतु सध्या आपण पाहिलं तर कौस्तुभने अंकुश जरूर लावला. पहिल्याच बॉलवरती विकेट त्यानं प्राप्त केली. षटकातील दुसरा बॉल हाताळण्याकरता पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने कौस्तुभ तयार. वॉट बॉल. अतिशय वेगवान मारा पाहायला मिळाला. खांद्याचा वापर योग्य प्रकारे वाईड यॉर्करची उत्क्रांत केली. डॉट चेंडूचे संकेत जरूर आले. क्लास गोलंदाजी बघायला मिळते कौस्तुभ पाटील.
जबरदस्त गोलंदाजी, अनुभवी गोलंदाज आहेत पंकज, अनिकेत त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत दिलेल्या संधीचं सोनं करत येणाऱ्या काळामधील टेंबोडे गावातील आणखीन एक दिग्गज खेळाडू कौस्तुभ. सुंदर गोलंदाजी, पुढचा चेंडू, चेंज ऑफ द पेस, फुल टॉस होता, थोडासा रीड करता आलेला नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचते ती 24 रन, 24 धावा. जबरदस्त गोलंदाजी कौस्तुभ पाटील कडनं. ज्या वेळेला मात्र संधी मिळते कौस्तुभला, कौस्तुभ आपला क्लास, आपली गुणवत्ता ही नेहमी टेंबोडेच्या दिशेने दाखवत असतो आणि विश्वास आहे त्या विश्वासाला खऱ्या अर्थाने सार्थ ठरवणारा असा युवा राईट आर्म यंग टॅलेंटेड बॉलर म्हणून कौस्तुभ नावारूपाला येताना आपण बघतोय. अगदी फलंदाज जर आपण पाहिलं तर द्विधा मनस्थितीमध्ये गेले होते, ऑन साइडला खेळायचं की फक्त ढकलून काढायचं, परंतु सरते अंती आपण पाहिलं तर सिंगल खेळण्याला मात्र प्राधान्य दिलं आणि 1 रन पाहायला मिळाली. या एका धावेने आपण पाहताय धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 24. षटकातील पुढील बॉल स्विचिटचा अँगल बनवलेला आहे, अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप, चौकार, 4 धावांकरिता. थँक्यू. सुंदर शॉर्ट सिलेक्शन दिवेश यांच्याकडनं, इल्टी पलटी, चौकार आलाय. 28 रन्स ऑन स्कोर कार्ड. योग्य शॉर्ट सिलेक्शन, ऑन मेरिट खेळताना कौस्तुभला रीड केलं होतं, त्यानंतर मात्र 4 धावा. पुढचा चेंडू घेऊन तयार कौस्तुभ, समोर दिवेश. यावेळेला ऑन साइडला लॉफ्ट केलाय, इनटू द गॅप, वन बाउन्स अगेन्स्ट ओव्हर द रोप, काउंटर अटॅक. मिस्टर दिवेश इज ऑन अ फायर. हा पॅटर्न दिवेश पाटीलचा आहे आणि त्या पॅटर्न नुसार एक जबरदस्त विस्फोटक खेळी साकारताना दिवेश पाटील दिसतोय. आतापर्यंत दिवेशने आपण पाहिलं तर 8 चेंडू खेळलेत, 14 रन बनवलेत, अगदी चांगली इनिंग पेश करताना लागोपाठ 2 चौकार आलेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा कौस्तुभ तयार दिवेशसाठी. इथे मात्र गती परिवर्तन, दिशा देखील बदलली, डॉटचे संकेत पंचांकडे मात्र आशाभूत नजरेनं जरूर पाहिलं आणि इथे आपण पाहतो या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 32. 20 मिनिटं आतापर्यंत वापरलेली आहेत. विनर्स टेंबोडे संघ, शेवटची 5 मिनिटं आहेत तुम्हाला हे षटक कंप्लीट करण्याकरिता आणि त्यावरती जर आपण पाहिलं तर वेळ गेला तर डेफिनेटली शेवटच्या ओव्हरमध्ये एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल. पाणी घेऊन जायचं आहे. दरम्यान 4 षटक कंप्लीट झालेले आहेत. सुंदर गोलंदाजी आणि तेवढाच प्रभावी बॅटिंगचा मारा बघायला मिळाला. थोडंसं स्विच हिट खेळले, त्याच्यानंतर कौस्तुभला मात्र चेंडू पुढे टाकण्यासाठी भाग पडलं आणि ऑन साइडला गॅप शोधत दिवेशनं आपला काम क्लिअर केले. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. आपण बघतायत धावा आहेत 32. 8च्या सरासरीने याच पद्धतीने धावाले 48 होतील. 49चं टार्गेट सेट होऊ शकतं. ॲज अ प्रोजेक्टेड स्कोर आहे, चेंज होऊ शकतात, परंतु ज्या पद्धतीने आणि जसं आपण सांगितलं की मागच्या 2 मॅचेसमध्ये टार्गेट अचीव झालेलं नाहीये, परंतु तिसऱ्या षटकामध्ये या आमदार चषकामध्ये थोडंसं परिवर्तन बघायला मिळेल का हेही बघावं लागेल. आज पालघर डहाणू विभागातील नामवंत संघ आपल्याला मध्ये इन ॲक्शन बघायला मिळत आहेत. अंतिम दिवसामध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन आणि खऱ्या अर्थाने मग संपूर्ण हा परिसर, अनेक क्रिकेटचे खेळाडूचे फॅन्स फॉलोअर आहेत, त्यांनी तुडुंब गर्दी करतील याच्यात कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका नाहीये. नक्कीच. आणि त्या मोठ्या खेळाडूंचा खेळ देखील इथे पाहायला मिळेल आणि त्यातून शिकण्यासारखं भरपूर आहे. फक्त आपण म्हणतो की ऑल इंडिया आयकॉन येतील, परंतु फक्त त्या आयकॉन्सकडे पाहू नका, ते कशा प्रकारे खेळतात, त्यांचं प्लॅनिंग कसं असतं, त्याचं एक्झिक्युशन कसं असतं, या सर्व गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि ही मेजवानी आहे पालघरच्या प्रेक्षकांकरिता. रोज आपण पाहिलं तर 2 संघ हे क्वार्टर फायनल करता मात्र काढले जातील. सुपर 8 मध्ये आपण पाहिलं तर 2 ऑल इंडिया आयकॉन हे आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय 5वं षटक हाताळण्याकरिता मास्टरमाइंड गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती अनिकेत राऊत. स्ट्राईकला आपण बॅटर बघतोय मिस्टर सिद्धार्थ. ओ शॉर्ट बॉल, इम्प्रोव्हायझेशन शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरळ जातोय. आपण बघतायत
सीमारेषेच्या बाहेर कॅल्क्युलेट क्रिकेट फाईन लेगला डॉमिनेट केलं आणि तदनंतर धावसंख्या फ्लाय होते 32 वर 36 वरती 36 धावा. स्वागत केले सिद्धार्थनं अनिकेत राऊत यांचं आणि सांगतायत टेतोरला झाला स्टार्ट. इथे हाणामारीचं षटक आहे. आम्ही आपला इंटेंट क्लिअर केलाय की आम्ही चौकार षटकार सिंगल डबल त्या जशा येतील तशा बनवण्याचा प्रयत्न करू. षटकातील पुढचा बॉल अनिकेत घेऊन पुन्हा एकदा तयार. अतिशय चांगला बॉल. इथे मात्र व्हेरिएशन केलं. धीम्या गतीचा चेंडू बॅटर मात्र ओळखू शकले नाहीत. यॉर्कर लेनचा वापर या ठिकाणी मात्र आपण केला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल शफल मुवमेंट बॅटरची झाली. त्यानंतर पुन्हा त्यांनी मात्र ठरवलं की डाऊन द ट्रॅक खेळायचं आणि तेच अनिकेतने फलंदाजाच्या शैलीला ओळखलं आणि त्यानुसार हा योग्य यॉर्कर लेनचा चेंडू हाताळलाय. चेंडू झालेले आहेत त्या षटकातील आतापर्यंत आपण पाहतोय 2. पुढचा चेंडू अनिकेत. काही वेळेला पॅड अँड बॅड मध्ये ऑन साइडला फक्त दिशा दिले आणि इथे बघायचं आहे घडले का एक्झॅक्ट. फलंदाज आपण बघतायत माघारी परतताना. फलंदाज बाद. धन्यवाद. काय सुंदर गोलंदाजी अनिकेत राऊतच्या आतापर्यंत पाहायला मिळते. 1.3 षटकांचा स्पेल त्यांना आतापर्यंत हाताळलाय. 11 धावा दिलेल्या आहेत आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट देखील प्राप्त केली आहे. ज्या कामगिरी करता अनिकेत राऊत ओळखला जातो आणि तीच भरीव कामगिरी अनिकेतकडनं पाहायला मिळते. 36 धावा या फलकावरती झाल्यात आणि गडी बाद झाल्यात. ध्रुव 11 सातपाटी या संघाची 3. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय श्रेयस. इकॉनॉमी चांगली ठेवली अनिकेतनं. श्रेष्ठ देव नॉन कडे दाखल होत आहे. दिवेश आहेत ज्याच्या बॅट मध्ये धावा आल्यात. उम्मीद की वो किरण सातपाटी टीम के लिए उसका नाम है मिस्टर दिवेश. तर तयार होता ना अनिकेत. हो या वेळेला स्वीप करतायत. लाऊड अपील आपण बघतायत आणि इथे दिवेश माघारी परतताना आणखीन एक मोठा धक्का लागतोय ध्रुव 11 सातपाटी संघाला. फलंदाज आउट. थँक्यू. अतिशय चांगला चेंडू अनिकेत राऊतने हाताळला. अगदी पायावरती आदळला आणि अगदी त्याचा इम्पॅक्ट आपण पाहिला तर मिडल स्टंप वरती पाहायला मिळाला आणि जे अपील अनिकेतने केले आणि ते उचलून धरली पंचांनी. इथे आपण पाहतोय 4 धक्के दिले गेलेले आहेत विनर्स टेंबोडे या संघाच्या माध्यमातून. आपण पाहताय धाव संख्या अवघी झालेली आहे. धाव फलकावरती 36. षटकातील 5 बॉल पुन्हा एकदा हाताळण्याकरता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर अनिकेत राऊत. काय सुंदर स्पेल हाताळला आतापर्यंत अनिकेतने. 5 बॉल राईट ओव्हर द विकेटने. षटकातील 5 बॉल राईट ओव्हर द विकेटने. अनिकेत घेऊन तयार. डिफेन्स करण्याचा प्रयत्न जरूर होता. टप्पा पडल्यानंतर आउट स्विंग तिथे पाहायला मिळाला. प्रचंड वेग या चेंडूला होता. डॉट चेंडूची सांगता जरूर पाहायला मिळाली. विकेट अनिकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यानंतर द्विगुणित होणारा आत्मविश्वास आपण पाहिलात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे हा बाउन्सर या ठिकाणी पाहायला मिळालाय. वॉच अ बॉल. अतिशय सुंदर. फलंदाज मात्र त्याला रीड करू शकले नाहीत. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत पवनसुत नवली विरुद्ध MS धाई. पुढचा चेंडू अल्टी फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. चांगलं षटक कंप्लीट झालंय. 5 षटक कंप्लीट होताना धावसंख्या स्थिरावले 36. एका चांगल्या कंट्रोल मध्ये विनर्स टेंबोडे संघानं ध्रुव 11 सातपाटी संघाला थोडंसं बांधून ठेवलं असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु सर्वात महत्वाचा घटक तुम्ही फिनिश कसं करतात. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथून 10-12 धावा 50च्या जवळ टार्गेट मॅच मध्ये रंग भरेल. मागची मॅच आपण बघितली 44 झाले होते. 45 डिफेन्स केलेले आहेत.
तर तशाच पद्धतीचे मॅच इथे होण्याचे संकेत आहेत. शेवटच्या षटकामध्ये नवीन गोलंदाज एका पद्धतीने इंट्रोड्यूस होईल, दुसऱ्या बाजूने सेट बॅटर आहेत आणि त्यांची जी गेम प्लॅनिंग आहे ती गेम प्लॅनिंग कशी असेल, 10-12 धावा की 7-8 धावा, मोठे फटके की सिंगल डबल, याच्यावरती संपूर्ण मॅचचा दारोमदार राहणार आहे. 5 षटके झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 36. ज्या प्रकारे प्लॅनिंग विनर्स टेंबोडिया संघाने केली, ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाज हाताळले आणि त्या गोलंदाजाने देखील जो विश्वास त्यांच्या कर्णधारांना खांद्यांवरती दिला आणि तो विश्वासास पात्र अशी गोलंदाजी सर्व गोलंदाजांनी केली. आणि कौतुक मी विनर्स टेंबोडिया संघाचं करीन. अगदी 24व्या मिनिटाला मात्र ही 5 षटकं त्यांनी कंप्लीट केली आणि जे वेळेचं व्यवस्थापन व्हायला हवं आणि ते वेळेचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं विनर्स टेंबोडिया संघाने. आता शेवटचं षटक या 17तील बाकी आहे. 5 षटकं झाली आहेत, 36 धावा झाल्या आहेत. चला जयेश, जास्त वेळ टाइम स्पेंड तिथे करू नका. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. पवनसुत नवली विरुद्ध MS साई. दोन्ही टीमच्या कॅप्टनना निवेदन आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे. जयेश अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर समोर लेफ्ट हँड बॅटर आपण बघतायत मिस्टर श्रेयस देव. पहिला चेंडू श्रेयस, महत्वाचं षटक, बिग इम्पॉर्टंट फॉर बोथ टीम. 6 चेंडू, शॉर्ट बॉल, मिस टाइम शॉट, यस नो, ओ माय गॉड. चेंडू आपल्याला बघायला मिळतोय सरळ बिग हिट मध्ये कन्वर्ट झालाय आणि येत आहेत महत्वाच्या 6 धावा. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचते 42. खूपच आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार फलंदाजांनी उचलला. फिल्डरचे एफर्ट्स देखील कमालीचे तिथे होते. चांगला प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षकाने केला. दुर्वेश तिथे होता. षटकार आणि हा निर्णायक षटकार या ठिकाणी मात्र एक वळण देताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4 बाद 42. आणि आवश्यकता होती या षटकाची, या षटकाराची, आणि तो षटकार या ठिकाणी मात्र ठोकलाय श्रेयसने. पाहूया षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती जयेश. जयेश टू श्रेयस, राईट ओव्हर द विकेटने षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा भिरकावून खेळण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या खालची कडा या ठिकाणी पाहायला मिळते. विकेट किपर बीट होत आहेत पंकज पाटील आणि यावेळेला मात्र आपण पाहताय 1 रन कंप्लीट होती आहे. या एका धावेच्या मदतीने आपण पाहताय धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 4 बाद 43. जबरदस्त कॅमेरा वर्क आपल्याला बघायला मिळतोय. आमचे कॅमेरामॅन आपल्याला बघायला मिळत आहेत कपिल पाटील आणि अतुल. जबरदस्त कामगिरी करताना पाटील नेटवर्कच्या माध्यमातून चांगलं कॅमेरा वर्क. पुढचा चेंडू तयार होताना आपण बघतायत जयेश. चौकार आला, षटकार आला, त्याच्यानंतर मात्र सिंगल देत श्रेयसला नॉन कडे आणले. चेंडू क्रमांक 3. ओ याही वेळेला आपण बघताय चांगली कमबॅकिंग आहे. स्लॉग ओव्हर मध्ये षटकारानंतर डॉट बॉल, बिग इम्पॉर्टंट. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवणारा हा डॉट बॉल. अगदी षटकार आला त्यानंतर कमबॅक कसं करावं ते मात्र जयेशने दाखवलंय. अगदी चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी. आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा झाली आहे. आता त्या चर्चेमधून निष्पन्न काय होईल. उमेर नव्यानं दाखल झाल्या. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा जयेश तयार. रिव्हर्स स्वीपचा फटका यावेळेला मात्र अगदी चांगला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय, पंचांचा सिग्नल येतोय, आउट ऑफ द पार्क. बिग हिट, षटकार, 6 धावा. लावा आता फिल्डिंग चौकात येतोय आमचा किंग. बिंदास लावा आता फिल्डिंग चौकात येतोय आमचा. थँक्यू. 49 षटकार आलाय. थोडस प्रेशर गोलंदाजाकडे कन्वर्ट झालाय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा जयेश घेऊन तयार. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बदलाला रित्या करण्यास भाग पाडलं आणि इथे आपण पाहतोय स्टंपेटच्या माध्यमातून जाते अजून एक विकेट. षटकार जर इथे फलंदाजाच्या बॅटमधून आला तर मयूर घोडके यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक लावलं गेलंय. इथे लागलाय 5वा धक्का.
थँक्यू. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी बोट टीम कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. पवन सूत नवली विपक्ष MS11 झाई. बोट टीम कॅप्टन शेवटचा चेंडू हे लक्ष ठेवा. टॉस भरपूर महत्वाचा आहे. तो टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल. 49 मयूर घोडके सरांच्या माध्यमातून जर इथे षटकार आला तर मात्र आपण बघतायत 1000 रुपयाचं कॅश प्राइस. मयूर सर नेहमी प्रत्येकाला प्रोत्साहन देण्याचं काम करतायत आणि त्याचमुळे आपण बघतायत खेळाडूंचा जोश भरपूर वाढतोय. अगदी या षटकामध्ये आपण पाहिलं 13 धावा या कुठल्या गेल्या आणि त्या महत्वाच्या धावा या जरूर आल्या या षटकामध्ये. 49 धावा या सध्या आपण पाहतोय. धाव फलकावरती झाल्यात, चेंडू झालेले आहेत आतापर्यंत आपण पाहताय. 5 शेवटचा बॉल या षटकातील जयेश घेऊन तयार. नवीन फलंदाज नवीन बॅटर आपण पाहतायत. कर्णधार स्वतः नव्यानं दाखल झालेत अवधूत कामत. या खेळाडूकडे आपण पाहिलं तर प्रतिभा भरपूर आहे. खूप कमी वेळामध्ये मात्र त्यांना आपल्या खेळानं भुरळ पाडली आहे आणि त्याच्याचमुळे त्याचे बिग फॅन हे जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र फुलटॉस बॉल होता. खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, अटेम्प्ट जरूर केला. वाईड यॉर्कर तिथे पाहायला मिळालाय आणि इथे आपण पाहिलं 22च्या माध्यमातून झाली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय उत्कर्ष. टॉस करून घ्या. सन्माननीय प्रदीप यादव साहेबांच्या शुभ हस्ते आपण करतोय या महत्वाच्या मॅचचा टॉस. वेलकम प्रदीपजी यादव साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण करणार आहोत या मॅचचा टॉस आणि टॉस बॉक्स मध्ये असतील उत्कर्ष पाटील. इथे आपण पाहिलं तर 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 50. 51 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्सच्या ठिकाणी. इथे टॉस होईल 2 टीमच्या माध्यमातून. एका बाजूला आपण पाहताय पवन सूत नवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय MS झाई. आमचे प्रतिनिधी तिथे आहेत उत्कर्ष पाटील. ओव्हर टू प्रेझेंटेशन बॉक्स. थँक्यू सो मच. एका बाजूला धनंजय नाईक, एका बाजूला ध्रुव आणि इथे आपण पाहतात MS झाईचा कॉल असेल. एका बाजूला शिवसेना आणि एका बाजूला आमदार चषक. प्रदीप यादव सरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होईल. शिवसेना आमदार चषक. प्रदीप यादव सर थँक्यू सो मच. तुम्ही मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. ध्रुव, एकंदरीत टॉस जिंकलात, तुमचा निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. आज खऱ्या अर्थानं भरपूर बिझी चालू आहे क्रिकेटचं शेड्यूल पवनसूत नवलीचं देखील. आज या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये लाखाची स्पर्धा, शेवटच्या दिवशी 2 आयकॉन या स्पर्धेचा कन्सेप्ट फॉर्मॅट राहिलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तुम्ही. 6 षटकांचं क्रिकेट मागच्या मॅच आपण तपासून पाहिल्या असतील. या 3ऱ्या मॅचचा खेळ आपण बघता. प्रतिस्पर्धी संघ अगदी तुल्यबळ आहे आणि संपूर्ण हंगाम त्यांनी देखील गाजवलंय. फिल्डिंग करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? 45 ते 50 मध्ये थांबवायची कोशिश करू आम्ही. आज नाईट फ्लडलाईटचं हे आर्यनचं मैदान अगदी गजबजून गेलं. या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर नेहमीच चांगलं असतं आणि आर्यन सांगितलं की खूप मजा येते खेळायला आणि या ग्राउंडवर आम्हाला सपोर्ट पण खूप चांगला असतो. थँक्यू सो मच. हे होते ध्रुव ज्याने टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारली. धनंजय नाईक, आपण टॉस जिंकला असतात, तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंगच घेतली असती. बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅच आपण पाहिल्या. सुरुवातीच्या काळाला स्कोर कार्ड होत नाही, परंतु जे 3 षटकांनंतर मोमेंटम शिफ्ट होतं, धावसंख्या 60, 55, 65 ला जातात. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती रन पर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू, कारण की मॅचेस बघितल्यात रन चेस करणे खूप डिफिकल्ट आहे. बॉलरसाठी रन्स करू बोर्डवरती आणि प्रेशर समोरच्या टीमवर देण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत हे आमदार चषकाचं आयोजन नियोजन काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? खूप सुंदर असं आयोजन आहे, कारण की ग्राउंड बघितलं हिरवदार आहे. खेळपट्टी अजून खेळले नाही मिळत, तर पण असं वाटते की खेळपट्टी थोडी गोलंदाजासाठी थोडी मदत करते. तर आणि जे आयोजन आहे खूप असं सुंदर आहे, कारण की आम्ही गेल्या 3 वर्षानंतर इथे खेळायला आलोत आणि मैदान खूप खूप छान आहे आणि पब्लिकचा सपोर्ट पण खूप चांगला असतो आणि पब्लिक पण मॅच बघायला जास्त असते, तर खेळायला मजा येईल.
थँक्यू सो मच होते धनंजय नाईक. प्रथमतः बॅटिंग करताना बघायला मिळतील. टॉस झाला पवनसुत नवली आणि एम एस जाईचा, ज्यावेळेला प्रत्यक्षात टॉस ध्रुपनं जिंकला आणि गोलंदाजी स्वीकारली. इन्व्हाइट टू बॅट MS11 जाई. दुसऱ्या डावाकडे पुन्हा एकदा आपण जाणार आहोत, जिथे आमच्या साथीनं मंथन गरज सर आहेत आणि या दुसऱ्या डावाची देखील सुरुवात होईल. बघा, एक नम्र निवेदन आहे, जे प्रेक्षक वर्ग क्रिकेटचा आनंद घेत आहेत, विनर्स टेंबुडे संघाकरिता मात्र ज्या चेअर्स आहेत ते उपलब्ध करून द्या प्लीज. जे प्रेक्षक वर्ग खुर्च्यांवरती बसले आहेत, प्लेयर स्टँड मध्ये त्या खुर्च्या ज्या आहेत त्या द्यायच्या आहेत प्लीज, विनंती आहे. आयोजकांच्या वतीने त्या सूचना येत आहेत. जे प्रेक्षक वर्ग अजूनही बसलेले आहेत चेअर्स वरती, प्लीज विनंती आहे, खेळाडूंकरता त्या खुर्च्या द्यायच्या आहेत. चला, नाण्याची एक बाजू आपण पडताळून पाहिलेली आहे. नाण्याची दुसरी बाजू देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. विनर्स कडनं आता सलामीची जोडी कोण येईल ते देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आपण पाहत आहेत आमदार चषक 2025, अतिशय सुंदर असं देखणं आयोजन आणि नियोजन. डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा, लाख मोलाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक आपण पाहत आहे 1 लाख रुपयाचं आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये आपण एक मेजवानी देखील पाहणार आहोत. सुपर 8 मध्ये 2 ऑल इंडिया आयकॉन हे मात्र जरूर असतील प्रत्येक संघांमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रीडा शौकीनांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात एक चांगला मॅच तुम्हाला मला बघायला मिळेल. टार्गेटचा जर विचार केला तर 51 रन. दोन्ही संघांना विनंती करीन एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. एका बाजूला जयेश म्हात्रे, आगरीपाड्याचा एक दिग्गज क्रिकेटपटू. आज तोही सांगेल की ज्या वेळेला 2012, 11, 13, 14 जो काळ होता, ज्या विनर्स संघानं जयेशला टेनिस क्रिकेटमध्ये उतरवलं, त्या संघाकडनं पुन्हा एकदा अनिकेत राऊत जोडलेत, पंकज पालन आहेत आणि जयेश म्हात्रे आहेत. हेमकांत भोईर यांचा मी उल्लेख करीन तिथे. असे दिग्गज खेळाडू, विशाल तरे होते मुरब्याचे, आणि असा संघ होता विनर्स टेंबोडे. आज पुन्हा एकदा बऱ्याच वर्षानं जयेश म्हात्रेनं मागच्या 3 ते 4 टुर्नामेंट पुन्हा एकदा ही संघ जोडलाय आणि जुन्या आठवणींना उजाळा देत जो विंटेज जयेश म्हात्रे होता तो मी म्हणेन की नाही बघायला मिळाला मंथन सर, परंतु आज त्याला सिद्ध करावं लागेल. आज संपूर्ण पालघरमध्ये तुम्ही खेळता, तुमचं हे मैदान अगदी घरचं आहे, अनेक लोकांचा तुम्हाला प्रतिसाद आहे, तुम्हाला या मॅच मध्ये खेळणं खूप गरजेची भूमिका असेल. अगदी बघा, पालघरमध्ये कुठेही मॅचेस असू द्या, परंतु आर्यनच्या मैदानावरती जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा सर्व क्रिकेट रसिकांचं तुमच्यावरती लक्ष असतं, कारण की या मैदानावरती खेळणं हे साध्या खेळाडूचं काम नाहीये. कारण की एक काळ होता या मैदानावरती दबदबा 11 स्टार सातपट या संघाचा असायचा. फायर पासळ, पवनसुत नवली, फ्रेंड्स सरावली हे जुने संघ, अपोलो चिंचणी, उच्छळी, दांडी या सर्व संघांनी मात्र खूप केलंय. ओंकार पालघरला विसरून चालणार नाहीये. म्हणजे हा संघ, हे मैदान जर आपण पाहिलं तर खूप काही देऊन गेलंय या क्रिकेटसाठी. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही अनेक वर्षांचा अनुभव इथे निश्चित स्वरूपात जो स्पष्ट केला की असे दिग्गज संघ होऊन गेलेत ज्यांना डोळा देखत तुम्ही खेळताना पाहिले. मॅचला सुरुवात होते जिथे गोलंदाजी ट्रॅकवरती फुटबॉल पासून क्रिकेट पर्यंतचा प्रवास तोच अवधूत कामत गोलंदाजी ट्रॅकवरती. याच मैदानात अनेक वेळा त्यांना फुटबॉल खेळताना आम्ही देखील पाहिलंय, परंतु आज क्रिकेटचा राजा झालाय सातपाडीसाठी. पहिला बॉल राहुल प्रकाश पाटील यांना आपण पाहतात. एक क्रिकेटर म्हणून, एक जबरदस्त क्रिकेटपटू, एक माणूस म्हणून, एक आदर्श व्यक्तिमत्व, टेंभोड्याचं अनमोल रत्न ज्यांचं नाव आहे राहुल प्रकाश पाटील. पहिला बॉल मोठा फटका खेळायचा होता, डॉट बॉल आलाय. जयेश म्हात्रे ज्यांच्याकडे नजरा असतील, तेजस केनी फुडॉलिक चायनीज सेंटरचे प्रॉपरायटर आज आलेत जयेश म्हात्रेचा खेळ बघण्यासाठी. ज्यावेळेला आपला मोठा बंधू मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेला प्रत्येक लहान बंधूला वाटतं की दादाने खेळ चांगला केला पाहिजे, आणि ते तेजस केनी देखील दाखल झालेत. नेक्स्ट बॉल, या बॉलला खूप चांगला फटका, मनगटाच्या सहाय्यानं बॉलला फक्त बिटवीन द गॅप ढकलले, वेगाने बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना तिथे बीट करत बॉल सीमा रेषाच्या बाहेर जातोय का, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. काय घडलं हे तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली जाईल आणि टीव्ही अंपायर जोडले जातील. तिथे चौकार आहे की मग सेफ आहे. फटक्यामध्ये काहीच कमी नव्हतं मंथन सर, खूप चांगला फटका, मेरिटवरचा स्ट्रोक खेळले होते. अगदी चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळला होता. त्यानंतर आपण पाहिलं मनगटाच्या सहाय्याने ऑन साइडला चेंडूला खेळलं, फिल्डर तिथे होते, चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप देखील करण्याचा प्रयत्न केला. आणि इथे काय घडले तिसरे पंच मात्र पाहतील.
रेफर यावेळेला मात्र ग्राउंड मधनं पंचांनी केलंय आणि ती मुभा फक्त पंचांन करताय. कुठल्याही संघाला इथे मात्र रिव्ह्यू नाहीये, याची दखल सर्वांनी घ्यायची आहे. अगदी योग्य प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं, स्टॉप केलेलं आहे. फिल्डरने कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. अगदी चांगली क्लास क्वालिटी दर्जाची फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे त्यांना चेंडूला सीमारेषेच्या आतमध्ये ढकललं आणि झोकून दिलं. आणि हे समर्पण खूप महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही प्लेइंग 11 चे भाग असता, आणि तेच यावेळेला मात्र जरूर या फिल्डरने दर्शवलंय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती अवधूत कामत जयेश साठी. 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 3. षटकातील पुढचा बॉल खोलवट टप्प्यात टाकलेला चेंडू यावेळेला मात्र आपण पाहतोय मैदानी लगत चेंडूला खेळले. फिल्डर तिथे जरूर आहेत कव्हर्सला. 1 रन कंप्लीट आणि या एका धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4. 4 धावा धावफलकावरती. सुरुवात जरी साधी राहिली हरकत नाही, तुमचे विकेट तुमच्या हातामध्ये राहिले तर तुम्ही या मॅचला पुढे घेऊन जाऊ शकता, हे महत्वाचं आहे. सध्या एका बाजूला राहुल प्रकाश पाटील आहेत, एका बाजूला जयेश मात्रे आहेत. दोन्ही फलंदाज तुल्यबळ. एका बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती संपूर्ण सातपाडीचा अभिमान ज्याचं नाव आहे अवधूत कामत. गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर दी स्टम्प्सनं पुढचा बॉल घेऊन पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता पुढील बॉल. यावेळेला बाट चिकट बॉल चाललाय. शॉट टर्मॅनचे खेळाडू तिथे थोडंसं गचार क्षेत्ररक्षण राहिलं, त्याचंच रूपांतर कन्वर्ट होते 2. या गोष्टी मंथन सर स्किप कराव्या लागतील कारण तुम्ही 51 ठेवलेत. त्या अनुषंगाने तुम्हाला फिल्डिंग खूप महत्वाची आहे. अगदी अगदी चांगल्या प्रकारचे क्रिकेट हे जरूर आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतं. फिल्डिंग सध्या तरी आपण पाहिलं तर खूप महत्वाची आहे. या एक धाव 1 रन खूप महत्वाचे आहेत. या ठिकाणी आपण पाहतायत मुनाफजी मेमन उपस्थित झाले आहेत. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आमदार चषक 2025 मध्ये. 4 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती विनस टेंबोडे या संघाची 6. राहुल पाटील स्ट्रायकिंग एंड वरती आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर अवधूत. अगदी चांगला बॉल ऑफ स्टंपला मात्र यावेळेला आपण पाहिलं स्लाइस केलेला आहे. फिल्डर तिथे आहे, त्यावेळेला मात्र आपण पाहतोय चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सिंगलला डबल मध्ये परावर्तन तिथे पाहायला मिळालंय आणि या 2 धावांनी आपण पाहताय धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावर 8 धावा. 8 धावा धावफलकावरती आहेत. मी म्हणेन की एक जबरदस्त सुरुवात इथे बघायला मिळते. जयेश मात्रे, जो उल्लेख मी त्यांचा सुरुवातीला केला त्या जयेशला विंटेज जयेश मात्रे. उमरोईचं मैदान आणि पॉइंटला षटकार अनेक वेळा खेळण्याचा पराक्रम ज्याने केलाय तो जयेश आहे. या ठिकाणी आपण पाहताय सन्माननीय आदरणीय मुनाफजी मेमन उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. माजी नगरसेवक मुनाफ मेमन साहेब त्यांना विनंती करतो की प्लीज आपण या. कुमार माळी यांच्या विनंतीस मान देऊन आपण यायचं आहे. मुरारी ऑटो गॅरेज सुरेंद्र भाई यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक मेजवानी आहे. बाहेर जर एका हाताने कॅच टिपला 200 रुपयाचा कॅश प्राइज घेऊन जा. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ चालू असताना मंथन सर पहिल्या षटकाचा खेळ संपला जिथे बिनबाद 9 धावा म्हणजे चांगली स्टार्ट विनर्स टेंबोडेला. अगदी चांगली सुरुवात या ठिकाणी जरूर केली आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या 9 झाली आहे. बघा समीकरण जुळवून खेळणं कशाला म्हणतात आणि ते जरूर दाखवले आहे या दोन्ही फलंदाजांनी, कारण की अनुभवाची कुठली कमी नाही आहे या दोन्ही फलंदाजांकडे. कारण की दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं टेनिस बॉल जितक्यात चांगल्या पद्धतीने हाताळतात लेदर बॉल देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने हाताळले. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे फलकावरती 9. कुणाला घाबरत नाही. थँक्यू सो मच. चेतन गोडके सरांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य श्रीयुत मुनाफ मेमन साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान. चेतन गोडके सरांच्या शुभ हस्ते मुनाफजी मेमन साहेब माजी नगरसेवक पालघर आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होताना प्रेमाचं प्रतीक हे सन्मान चिन्ह आणि मायाची उबदार शाल
देऊन आपण पाहतायत हे पुष्पगुच्छ. याच सन्मानानं तुम्ही खऱ्या अर्थाने एक सन्मान्य व्यक्ती आहात, एक कार्य सम्राट म्हणून तुमच्या पुढे टॅगलाईन लागली जाते. ते मुनाफजी मेमन साहेब. उत्कर्ष मुनाफजी मेमन जर आपण पाहिलं तर एक उत्तम क्रिकेटपटू आहेत. काही वर्षापूर्वी या ठिकाणी टुर्नामेंट्स व्हायच्या त्यावेळेला लगान 11 गोटनपूर हा संघ खेळायचा आणि त्याचं नेतृत्व मात्र मुनाफजी मेमन करायचे आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मुख्य स्क्रीनवर. षटकातील पहिला बॉल यावेळेला मात्र अमृतच्या विरोधामध्ये अगदी चांगला फटका कॉपी बुक स्टाईलने खेळलेला आहे. कव्हरच्या रिजनला चेंडू जातोय अगदी सीमा पार येतोय चौकार 4 धावांकरिता. झालाय त्याचा दिवाना. थँक्यू सो मच. जो तुम्ही उल्लेख केला होता की ज्या पद्धतीने चांगलं टेनिस क्रिकेट खेळतात तेवढंच चांगलं लेदर क्रिकेटची आठवण झाली. फक्त टायमिंग वरती विश्वास आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जो महत्वाचा फटका खेळला राहुल प्रकाश पाटील यांनी आणि धावसंख्या 4 न जोड दिली जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत त्या म्हणजेच 13 धावा धावफलकावरती आहेत. अमृत आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. कालच्याच रजनीमध्ये चॅम्पियन संघ म्हणून ध्रुव 11 सातपाडी आहे. भरपूर कॉन्फिडन्स वरती आहे, परंतु यावेळेला प्रतिस्पर्धी वेगळा आहे. जिथे एका बाजूला भरपूर अनुभव आहे, एका बाजूला युवांनी भरलेला ध्रुव 11 सातपाडी आहे. मग इतिहासामध्ये तुम्ही काय केलंय ते देखील महत्वाचं आहे, परंतु वर्तमानामध्ये तुम्ही काय करताय ते पाहिलं जातं, ते तपासलं जातं आणि ते आमच्या क्रिकेट चाहत्यांना हवं आहे. चांगल्या दर्जाचं क्रिकेट. अगदी बरोबर. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. याही वेळेला फटका केला बिटवीन द गॅप. बॉल वेगाने चाललाय. आर्यनच्या आउटफील्ड अगदी वेगवान, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील तिथे. सिंगल झाली. दुसरीसाठी पलटले. आपले लवते ना लवते 2 रनचा प्रयत्न सक्सेस देखील झाला. बघा उत्कर्ष इथे आपण पाहिलं तर एक माइंडसेट क्लिअर दिसतंय विनाश टेंबुळेचं की सिंगल आणि डबल खेळायचं, चेंडू मैदानी लगत खेळायचं जेणेकरून फर निघला जाईल. जर तुम्ही लेजंड क्रिकेटर्स सोबत कधी चर्चा केली तर ते म्हणायचे की पूर्वी 8-8 ओव्हरचे सामने MRAच्या बॉलवरती आम्ही खेळायचो आणि तेव्हा फक्त आम्ही मैदानाच्या खालून खेळायचो आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा मैदानाच्या बाहेर. आणि ती स्ट्रॅटेजी सध्या विनाश टेंबुळेच्या या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडू आतापर्यंत या षटकातील अमृतने हाताळलेले आहेत 2. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 2 धावा अर्जित केल्यात. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्प्यातील टाकलेला हा चेंडू पिक केलेला आहे. अगदी चांगला फटका फिल्डर डीप मध्ये. वॉट वर्क, सुंदर फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा. बेसिक क्रिकेट सुंदर अप्रतिम पाहायला मिळते. चांगले क्षेत्ररक्षण, खूप चांगले एफर्ट्स दिले. जिथे 51 धावा तुम्ही ठेवल्यात त्यावेळेला 1-1 रनासाठी झगडावं लागतं. 1-1 रन खूप मायने राखते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि त्या अनुषंगानं उमेरनं शेवटच्या क्षणाला जिथे हात पोहोचू शकत नाही त्यावेळेला पायानं स्किल्स दाखवली, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॉलला ठेवलं. धावसंख्या 2 ने आकार घेते आणि प्रथमेश कुलकर्णी दर्शवतात आम्हाला की 17 रन फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती अमृत आहेत. पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं चांगली गोलंदाजी, तेही संघासाठी महत्वाचे गोलंदाज राहिलेत ध्रुव 11 सातपाडीसाठी. एका बाजूला राहुल प्रकाश पाटील यांनी मोर्चा सांभाळलाय. जो तुम्ही उल्लेख केला की जुनं क्रिकेट होतं सिंगल डबलचं, सध्या ते क्रिकेट बघायला मिळतं. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळ आपण पाहतायत. चेंडू हवेत राहिला आणि तदनंतर उमेरनं खूप चांगला क्वालिटी कॅच टिपला गेला. फलंदाज बाद गॉन. राहुल पाटील करतय दावा नवीन नसला कसं बक्षीस लावा. राऊत भाई करतय दावा नवीन नसला. थँक्यू डीजे. 9 बॉल राहुलने खेळलेत, 16 रन बनवले. चला नवीन बॅटर जास्त वेळ घेऊ नका. विनाश टेंबुडे संघ बाद फलंदाज झाल्यानंतर 38 क्रॉसिंग होत नाही, त्या अगोदर नवीन बॅटरनं आतमध्ये येणं अनिवार्य आहे. इथे पहिला धक्का लागला जातोय. शांत आणि संयमानं खेळत होते राहुल पाटील, परंतु फटका खेळण्यास भाग पाडला गोलंदाजाने आणि उमेरने यावेळेला मात्र ती संधी साधली. अगदी चांगला झेल टिपलाय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. न्यू बॅटर नवीन फलंदाज आपण पाहतायत कौस्तुभ पाटील नव्यानं दाखल झालेला आहे. 17 वरती 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 1.4 षटकांचा खेळ झालेला आहे. इथे आपण पाहतात प्रचंड तुडुंब गर्दी आर्यनच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि हे वैशिष्ट्य आहे या मैदानाचं. पालघरच्या मध्यवर्ती ठिकाणावरती असलेलं हे मैदान, या मैदानावरती रंगणारा हा आमदार चषकाचा सोहळा.
पालघर आणि क्रिकेट हे समीकरण वेगळं आहे. जिथे जिथे चांगले क्रिकेट बघायला मिळतं तिथे पालघरवासी अगदी आतुरतेने पोहोचतायत. तुडुंब गर्दीने भरलेलं मैदान आर्यन नगरी संपूर्ण दुमदुमलंय. या पहिल्या रजनीमध्ये आमदार चषकाच्या एका बाजूला आपण पाहतायत राहुल पाटील बाद झाले, त्यांचे लहान बंधू कौस्तुभ पाटील आले. जयेश मात्रेचा रोल खूप महत्वाचा राहील या मॅच मध्ये. पुढचा बॉल येता क्षणी सॉफ्ट हँडने फक्त बॉलला दिशा दिली. मिड ऑफला खेळाडू अवधूत होते, अगदी आपण पाहतात वाईड डिश मध्ये आले, पोहोचले बॉल पर्यंत, सिंगल झाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या मंथन सर 18. मी म्हणेन अजून देखील सुरुवात विनर सेम्बोडेनं चांगली घेतलंय, कारण दुसरं षटक 18 रन 1 धक्का हरकत नाही. अगदी गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर विकेटच्या शोधामध्ये गोलंदाजांना जावं लागेल, कारण की बॅटिंग लाईनअपचा विचार आपण विनर्सचा केला तर जयेश मात्र सध्या आपण पाहतोय कौस्तुभ देखील खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतो, सिंगल डबल, आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा मोठे फटके. त्यानंतर पंकज पाटील देखील अजून येणं बाकी आहे, अनिकेत राऊतचं देखील येणं बाकी आहे. म्हणजे चांगलं बॅटिंग लाईनअप अजूनही विनर्स टेंबोडेकडे आहे. त्या दरम्यान आपण पाहिलं अगदी चांगला बॉल खोलवर टप्प्यात यॉर्कर लेनचा वापर इथे केला आणि या डॉट बॉलने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. अगदी चांगली ओव्हर अमृतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 9 धावा त्यांनी या षटकामध्ये मोजल्या, 1 विकेट प्राप्त केली. इथे आपण पाहिलं तर आता येणारे चेंडू बाकी आहेत 24 आणि 24 चेंडूंमध्ये धावा अजूनही विनर्स टेंबोडे या संघाला बनवायचे आहेत 33. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. आल्या तमाम क्रीडा रसिकांचा लाडक्या प्रेक्षकांचं स्वागत आहे. जिथे आपण बघत आहात राजेंद्र गावित साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक स्पर्धा, अर्थातच आमदार चषक. अगदी कमी वेळामध्ये जबरदस्त स्पर्धा होऊ शकते. जे कुमार माळी असतील, अनुराग चव्हाण असतील, जयंत पाटोळे असतील, ज्यांनी दाखवलं करून की हरकत नाही. जर तुमची तीव्र इच्छा असेल ना मनाची, तर या भूतलावरती अशी कुठलीच गोष्ट जे मनुष्याला शक्य नाही, आणि ते करून दाखवलं कुमार माळी यांनी. आणि तब्बल जो रात्रीपासून जो वेळ मिळाला त्या 14-18 तासामध्ये ही स्पर्धा 1 लाखाची स्पर्धा इथे सुरुवात देखील केली. तिसऱ्या षटकात आलेत अवधूत कामत. त्यांचा पहिला बॉल खोलातला होता. अवधूतनं आपण पाहतात तो चेंडू हाताळला. कौस्तुभ पाटीलनं बॉलला दिशा दिली कव्हरला. डीप मधनं क्षेत्ररक्षक आले, सिंगल मिळाली. आता तिसरं षटक आहे. या षटकामध्ये एक काहीतरी वेगळं क्रिकेट बघायला नक्की मिळू शकतं मनसन सर, जिथे एकतर विकेट येतील किंवा मग मोठे फटके येतील. डेफिनेटली इथून मात्र सातपाटी संघ विकेटच्या शोधामध्ये जरूर असेल आणि विनर्स टेंबोडे धावांच्या. सध्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 19. 23 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायच्या अजूनही 32. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज घेऊन तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने अवधूत कामत. अगदी चांगला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खेळायचं ऑन साइडला होतं परंतु अगदी सरळ येतोय हा चेंडू ओव्हर द बॉलर साइड. 1 रन कंप्लीट होते. शॉर्ट सिलेक्शन मात्र योग्य प्रकारे नव्हतं, ऑनला खेळायचं होतं, अगदी वरती लागला हा चेंडू आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय सिंगल पाहायला मिळते. या सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 1 बाद 20 धावा धाव फलकावरती आहेत. एका बाजूला विनर्स टेंबोडे. ऑल इंडिया आयकॉनची इथे आपण पाहता जी संकल्पना आहे, आज कुठले 2 संघ राहतील जे ऑल इंडिया आयकॉन घेण्याची त्यांना संधी मिळेल शेवटच्या रजनीमध्ये. सध्या अवधूत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. कौस्तुभ पाटील स्विच हिट करायचा होता, सरळ बॅटनं खऱ्या अर्थानं तुमच्याकडे फटके चांगले आहेत. अवधूतचं षटक जर तपासून पाहिलं तर समोरून बॉलला फिरवण्याची किमया तेही राखतात. फील्ड रिस्ट्रिक्शन त्यांनी पाहिलं, शॉट थर्डमॅन आतमध्ये शॉट पॉईंट आहेत आणि तदनंतर त्यांच्या डोक्यावरनं जर खेळला तर तो चौकार होता. रीड केलं होतं परंतु त्या बॉलला कनेक्शन नाही करू शकले. अगदी बोट फिरवली त्यानं चेंडूवरती असंच म्हणावं लागेल. षटकातील पुढचा बॉल अवधूत घेऊन पुन्हा एकदा तयार. वॉट बॉल, पायाची मुवमेंट काहीच करू दिली नाही. अतिशय चांगला बॉल, लेनचा मारा अगदी योग्य प्रकारे पाहायला मिळाला. मग का गोलंदाजाकडे बचाव करण्याकरता गुडलेनचा टप्पा असतो आणि तोच गुडलेनचा टप्पा यावेळेला अवधूत कामतच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. टप्पा योग्य, दिशा देखील योग्य, आउटकटचा वापर या ठिकाणी केलाय. धाव संख्या पाहतोय अजूनही स्थिरावलेली आहे धाव फलकावरती 20. चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहेत 4. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय अवधूत. पुन्हा एकदा चांगला बॉल, वेग भन्नाट होता, यावेळेला मात्र पिक केलं या लेंथला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, फिल्डर तिथे आहे डीप मध्ये, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट जरूर केलं आणि या 2 धावांच्या माध्यमातून धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 22 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या डावामध्ये धावा जिथे होत नव्हत्या त्यावेळेला जयेशचं 1 षटक त्यांनी मोठं केलं. आता इथे देखील धावा मी म्हणेन की सुरुवात थोडी शांत आहे. तुमच्याकडे येणाऱ्या काळात 3 षटक आहेत. 1 षटक तिथे देखील मोठं आलं, कंपॅरिझन सेम क्रिकेट होऊ शकतं जर आणि तर नाही मॅटर करत. शेवटचा बॉल
शेवटच्या बॉलवरती देखील हार्ड लेंथला चेंडू हाताळला, अगदी सॉफ्ट हँडनं त्या बॉलला खेळलं आणि अवधूतच्या 2 षटकांचा खेळ तुम्ही सावधकीने खेळ संपवला, हे महत्वाचं होतं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला प्रत्यक्षात संपला त्यावेळेला धावसंख्या फलकावरती 23 राहिल्या. आता 14 मिनिटांचा अवधी देखील तुम्ही खर्च केलाय. जतीन किणी सांगतात की 18 मध्ये करायचे तुम्हाला 28. 10 धावांची जी तफावत आहे ही सांगण्यासाठी येऊया पुन्हा एकदा डीजे वाल्या ब्रेक कडे घेऊ आणि ऐकूया एक श्रवणीय गीत. आए हो त्याच्यात कला, काम 25 नाही तर 50, अशी आए हो त्याच्यात कला. हर झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला, झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला, ये दुनिया लेकिन. से धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आमदार चषक 2025 मध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं काय घडलेलं आहे या सेकंड इनिंग मध्ये. तर 3 षटकं झालेली आहेत. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे 23. येणारे चेंडू आपण पाहताय, चेंडू बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये धावा अजूनही बनवायच्या आहेत 28. 18 बॉल 28 अवघड नाहीये, परंतु आता तुम्हाला समीकरण जुळून खेळायचं आहे. अवधूतने मात्र चांगली गोलंदाजी केली, विकेट जरूर त्याला मिळाली नाहीये. 2 षटकं त्याने हाताळली, 14 रन दिले, परंतु चांगल्या टप्प्यावरती त्यानं बांधून ठेवलं फलंदाजांना. नुकताच मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय पार्थ घनश्याम मोरे, अर्थातच एक युवा नेतृत्व. आणि पार्थ मोरे यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांचा संघ खूप चांगला मॅच जिंकलाय, स्वतः इंजुरीमध्ये आहेत, त्या अनुषंगानं बॅकपेन नाही खेळत आहेत, परंतु संघाला पाठिंबा देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजक म्हणून त्यांचं देखील नाव घेतलं जातं. अगदी पार्थने देखील करून दाखवलं होतं. स्वस्तिक ग्रुप फाउंडेशन आयोजित सरपंच चषक ही स्पर्धा आपण पाहिलीत. अगदी चांगल्या प्रकारचं नेत्रदीपक आयोजन त्यांच्या माध्यमातून देखील हे पाहायला मिळालं. आणि असे पार्थ मोरे या ठिकाणी आपण पाहतायत स्वस्तिक ग्रुप फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष उपस्थित होत आहेत. अमृत षटकातील पुढचा बॉल अगदी चांगल्या प्रकारे यावेळेला मात्र खेळलाय, स्लाइस केलं चेंडूला, गली क्षेत्रामध्ये गेलाय. 1 रन कंप्लीट आणि या एका धावेने आपण पाहताय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 24. येणारे चेंडू आता 17 बाकी आहेत आणि बनवायचे आहेत 27. 17 मध्ये 27 मॅच आतापर्यंत. मी म्हणेन की हे बॅटल 50-50 चाललंय. एका बाजूला जयेश मात्र शेवटपर्यंत जर उभे राहिले तर टेंबोडे संघ सांगेल की आमचा मॅच विनर खेळाडू आतमध्ये आहे. गोलंदाजी करत असताना सातपाटी संघ सांगेल की या षटकात जर एक मोहरा गारद केला जो अमृत आमचा गोलंदाज ट्रम्प कार्ड आहे तर याही मॅच मध्ये सातपाटी सांगेल की आम्ही देखील मध्ये येऊ शकता. आता सध्या बरोबरीची मॅच चाललंय, वेळ महत्वाची आहे लक्षात घ्या. सध्या जर आपण तपासून पाहिलं तर एका बाजूला अवधूत आणि अमृतच्या 2-2 षटकांचा स्पेल संपून शेवटची 2 षटकं आपल्या जे गोलंदाज आहेत 2 त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला. जयेश मात्र स्ट्रायकिंग एंडला आगरी पाड्याचा वंडर बॉय. पुढचा बॉल त्याच्यासाठी ओव्हर दी स्टंप्सनं. यावेळेला आपण पाहतायत चेंडू बऱ्याच काळ हवेत, शेवटच्या क्षणाला कॅच निसटला, डायरेक्ट हिट लागली असती, जयेश बाद झाले असते. या संधी तुम्हाला ज्या मायनर चान्सेस आहेत त्यांना कन्वर्ट करावं लागेल. नाही कन्वर्ट केलं त्याचं भुगतान आहे. तुम्हाला या चुकीचं येणाऱ्या काळात काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळू शकतं. जयेशला जीवदान देणं आता किती महागामध्ये ठरेल ते आता पाहणं गरजेचं आहे. अमृतने यावेळेला मात्र अगदी चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला, अचानक बाउन्स पाहायला मिळाली, बॅटची कडा लागली आणि यावेळेला मात्र आपण पाहिलं इन स्विंगिंग बॉल होता, बॅटला साठून गेला अगदी वरती आणि मनीष तिथे होते, चेंडूवरती मात्र कॉन्सन्ट्रेट करू शकले नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं हा झेल सुटला गेलाय. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या 25 झाली आहे. षटकातील पुढचा बॉल वॉट बॉल, हाफ ट्रॅकरचा चेंडू ओळखू शकले नाही, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. या प्रत्येक येणाऱ्या डॉट बॉल नंतर आपण पाहतोय तर सातपाटीच्या पॅव्हलियन मधनं आपण पाहताय टाळ्यांचा कडकडाट गजर जो आहे तो पाहायला मिळतोय. 17 मिनिटं आतापर्यंत वापरली गेलेली आहेत. या षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती अमृत. आतापर्यंत 3 चेंडू अमृतने हाताळले, 2 धावा मोजलेल्या आहेत या षटकात. पुढचा बॉल अगदी चांगला बॉल, यावेळेला मात्र अगदी सरळ बॅटने चेंडूला खेळले. अवधूत कामत तिथे आहेत, लॉंग ऑफ डीपला 1 रन घेतले. दुसऱ्याचा देखील प्रयत्न, चांगली फेकी आणि तद्वर आपण पाहिलं दोन्ही फलंदाजांनी सिंगलला डबल मध्ये परावर्तन करताना दिसले. इथे आपण पाहताय धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 27 धावा धाव फलकावरती. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगलं बॅटल चालू आहे. दोन्ही संघ सहजरित्याने हार पत्करणार नाहीत, जिंकण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे.
ज्या अनुषंगानं कश्मकश पराश्रम मेहनत जिद्द चिकाडी संपूर्ण पणासपणा लावत दोन्ही संघ मैदानाच्या आत. पुढचा बॉल या वळला डाऊन द ट्रॅक. बॉलला खेळले बऱ्याच काळ हवेत. अवधूत कामत आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहत आहेत जबरदस्त एफर्ट्स बघायला मिळाले अवधूतचे. का म्हणून मी एक कर्णधार म्हणून सातत्याने जबाबदारी स्वीकारतो. तुम्ही ज्या वेळेला कर्णधार असता त्यावेळेला जबाबदारी असते. 6 धावा मंथन सर, खूप चांगले एफर्ट्स, चांगले क्षेत्ररक्षण. अगदी चांगल्या प्रकारे आपण पाहतायत. या ठिकाणी आपण पाहताय तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत घेतली गेलेली आहे. अगदी चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला होता. तितकेच एफर्ट चांगले अवधूतचे देखील पाहायला मिळाले आणि या ठिकाणी आपण पाहतायत अगदी सुरक्षित तिथे पाहायला मिळतो. चांगला सेव्ह या ठिकाणी पाहायला मिळालाय. खूप चांगले एफर्ट्स अवधूत कामतने दाखवले. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. संघासाठी तुम्ही 100% समर्पण कसं देता. तो षटकार आला असता तर मॅच मध्ये वेगळं वलय प्राप्त झालं असतं. यावेळेला जयेश मात्रे थोडेसे त्रस्त आहेत. ज्यांची बॅटिंग बघण्यासाठी संपूर्ण आगरीपाडा ग्रामस्थ देखील पोहोचलाय. हरकत नाही, या मॅच मध्ये रिझल्ट महत्वाचा राहील. पंचांकडे लाऊड अपील. पंचांनी सांगितले की तिसऱ्या पंचांची मदत आम्ही घेतोय. वॉर रूम मध्ये तिसरे पंच पुन्हा एकदा अक्षय नाईक सर जोडले जातील. काय घडलंय काय बिघडलंय या सर्व गोष्टी पाटील नेटवर्कची टीम दर्शवेल तुम्हाला. जतीन किणी आहेत, साथीने आपण कपिल पाटील यांना पाहतात, अतुल यादव असतील आणि खूप चांगलं इथे आपण पाहू शकाल आयोजन मॅनेजमेंट, दैदिप्यमान मॅनेजमेंट. आमदार चषकाची पहिली रजनी, पहिल्या रजनीत प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि या प्रेक्षकांचं आम्ही करतोय स्वागत. नॉट आउट. इथे आपण पाहतात फलंदाज सेफ आहेत. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर प्रथमेश कुलकर्णी सांगतात की 31 रन या फलकावरती आहेत. म्हणजेच इथून या मॅच मध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला 20 रनची गरज आहे. षटक क्रमांक तपासून पाहिलं तर 4थं षटक संपलंय. जिथे 10 रनचा डिफरन्स होता तो आता सर इथे वाढला 12 मध्ये करायचे. तुम्हाला 20, 10ची सरासरी आपल्याला बघायला मिळते. 31 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. ऑल राईट. जिथे आपण पाहतात माणूस आहे, चुका माणसाकडून होतात आणि माणसाला तो अधिकार आहे. प्रथमेश कुलकर्णी थोडंसं तो षटकार होता त्यावेळेला त्यांना वाटलं की 3 रन, परंतु तिथे ती सिंगलच रन आहे. जतीन किणी सांगतात की यस ऑल राईट, जिथे सुधारणा होते. मी कालच्या दिवसात देखील उल्लेख केला, कम्प्युटर चुकेल परंतु जतीन किणी नाही. आणि खऱ्या अर्थानं ते जतीन किणी साथीने आमच्या सातत्यानं चांगलं पाटील नेटवर्कला जे हँडल करतात. 4 षटकांचा खेळ संपलाय. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत ते म्हणजेच 22 रन, 11ची सरासरी. मंथन सर, या पुढील 12 बॉलला तुम्ही कसं बघता, मॅच कुठे चाललाय? अजूनही जर आपण पाहिलं तर सामना जो आहे तो बरोबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की दोन्ही संघांना समसमान संधी आहे. परंतु एक जमेची बाजू आपण पाहिलं तर विनोद टेंबुडे या संघाचा एकच गडी गारद झालाय. म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला जास्ती चान्सेस आहेत त्या मॅच मध्ये. अगदी बरोबर. या वेळेला आपण पाहतात जयेश मात्रे हाफ ट्रॅकरचे बॉल थोडस कठीण काळामध्ये सापडलेत. एकदा क्रिकेटमध्ये कसं असतं, तुमचा गुड टाइम बॅड टाइम या 2 गोष्टी असतात. एकदा सगळं काही सुरळीत चाललं असलं का तुम्ही तेव्हा फॉर्मलाच असता. केव्हा केव्हा फुलरलेनचे बॉल नाही लागत बॅटला आणि सध्या बॅट पॅच मध्ये आलेत. मी म्हणेन आता चेंडूंचा खेळ आहे, 11-11 मध्ये करायचे 21 या मॅचला जिंकण्याकरिता. अकरा चेंडू आणि 11 चेंडू मध्ये करायच्यात 21 धावा सध्या या मॅचला जिंकण्याकरिता आपल्याला पाहायला मिळतात.
एका बाजूला आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅकवरती श्रेयस देव, कालच्या रजनीमध्ये मॅन ऑफ द सिरीज सायकल जो युवा सेना चषकामध्ये राहिला आणि तोच श्रेयस ज्यांच्या बॅटमधनं 71 रन आणि 8 विकेट तो श्रेयस बघायला मिळतो. यावेळेला कौस्तुभने देखील बॉलला केलं शॉट, फाईन लेगचे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल तर झाली. या षटकात फटके येतील का मोठे, या अनेक गोष्टी आहेत. कॉम्प्रोमाइज, सॅक्रिफाईस करावं लागलं. जयेश आता बाद झालेत, त्रस्त होते. सुरुवातीपासून मोठे फटके नाही आले, त्या अनुषंगाने आता विकेटचं पतन गॉन. आपल्या गावचा हाय बैल जोडा, लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा, लाखात नंबर 1चा आपल्या गावचा. या वेळेला आपण पाहतात नवीन फलंदाज पालघरचं क्रिकेट जे आज टेनिस बॉल क्रिकेट पुढे गेलं त्याचं सारं श्रेय जातं अनिकेत राऊत, ज्यांनी नवीन खेळाडू घडवले, त्या खेळाडूंना बाहेरचा क्रिकेट दाखवलं आणि सध्या तेच अनिकेत राऊत आपल्याला बघायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. आज प्रज्योत अंबिरे एक मोठं नाव झालं, प्रीतम बारी असतील, असे अनेक खेळाडू दिले या टेनिस बॉल क्रिकेटला. ज्यांना घडवण्यामागे सिंहाचा वाटा राहिला ते अनिकेत राऊत आणि तेच दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू बाकी आहेत आणि 10 चेंडूमध्ये विनर्स टेंबोडे या संघाला जिंकण्याकरता अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. नव्यानं अनिकेतला आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडला, काय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सध्या तरी पहिल्या 2 बॉलवरती पाहायला मिळाली श्रेयसच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी श्रेयस ठरला होता. पाहूया आता या निर्णायक क्षणामध्ये, या निर्णायक टप्प्यावरती गोलंदाजी कशा प्रकारची हाताळेल. इथे मात्र अगदी चांगला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, बॅटची कडा लागली आणि विकेट किपरने साध्य केला. इथे लागतोय अजून एक धक्का, विकेट डाऊन. थँक्यू. येणारे चेंडू आता बाकी आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत 20. नवीन फलंदाज आपण पाहतोय पालन नव्यानं दाखल झाल्या, अर्थातच पंकज पाटील. आता 2 फलंदाजांच्या माध्यमातून चर्चा केली जाते कारण की दोन्ही प्लेयर्स जर आपण पाहिलं तर 99 आहेत, परंतु अनुभवाची कुठलीही कमी या दोन्ही फलंदाजांकडे नाही आहे. परंतु माझ्याकडे अनुभव जरी नसला तरी पण जी कुशलता माझ्याकडे आहे ती कुशलता गोलंदाजीमध्ये जरूर दाखवली आहे. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी ही पाहायला मिळते या षटकात श्रेयसच्या माध्यमातून. 9 बॉल 20 ची गरज. पंकज दाखल झालाय नव्याने क्रीजवर. येस, पंकज पाटील पहिलाच बॉल पंकज पाटीलनं बॉलला फेकून दिलाय, बॉल चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. पंकज सांगतात की यासाठी मी जाणला जातो, अनेक सामने मी खेळलेत आणि त्यामध्ये अशी कामगिरी करण्यासाठी माझं नाव का घेतलं जातं. आलाय षटकार 6. बघा टेनिसमध्ये ज्या प्रकारे बॅकहँडचा फटका मारला जातो आणि त्याच प्रकारे आपण पाहू शकाल बॅकहँडचा फटका यावेळेला पंकजच्या माध्यमातून अगदी चांगला पूल पाहायला मिळालाय. या षटकाराच्या माध्यमातून आपण पाहताय विनर्स टेंबोडे या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 37 विथ लॉस ऑफ 3 विकेट. रफिक मेमन सरांचं इथे आगमन झालं, त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. रफिक मेमन सर तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. जाकीर सरांसाठी मुरारी ऑटो गॅरेज सुरेंद्र भाई यांच्या माध्यमातून त्यांच्या पंचांच्या भूमिकेसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय आणि हे खऱ्या अर्थानं आर्यनचं मैदान आणि जाकीर खान या 2 समीकरण वेगळे आहेत आणि मुरारी ऑटो गॅरेज सुरेंद्र भाई यांच्याकडनं ते 500 आहेत. 8 बॉल मध्ये करायच्या 14. पंकज पाटीलचा बिग ब्लो, बिग ब्लास्ट बघायला मिळालाय. याही वेळेला प्रचंड वेग टाकला, बॉलला खेळलाय
स्वीपर कव्हरला बॉल चाललाय वेगाने, क्षेत्ररक्षक डीप मधनं पोहोचतील अमृत, तत्पूर्वी मिळतील 2-3चा प्रयत्न राहिलाय. पंकजने सांगितलं की नाही होणार आणि 3 रन. धावसंख्या 2 फ्लाय होते, जाऊन पोहोचते 39 वरती. मंथन सर मॅच मध्ये मजा आलाय, जिथे सामना जबरदस्त पद्धतीने आता टर्न झालाय. निर्णायक जर आपण पाहिलं या मॅच मध्ये काय घडलंय तर निर्णायक क्षणाला पंकज पाटीलच्या बॅटमधनं षटकार आलाय. आता वार पाहायला मिळाला पंकजच्या माध्यमातून, परंतु पलटवार सातपाटी संघाकडनं कशा प्रकारे होईल ते आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज श्रेयस होतोय तयार पंकजसाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील पुढचा बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अतिशय वेगात टाकलेला हा चेंडू पंकज मात्र ओळखू शकले नाहीत. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉटचे संकेत आलेले आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये रंजकता, रोमांचकता ही निर्माण झाली आहे. अगदी बरोबर, रोमांचकता आणि एंटरटेनमेंट का डबल डोस, अर्थात आमदार चषक, जिथे प्रेक्षक राजांना चांगलं क्रिकेट बघायला आवडतं आणि ते क्रिकेट या पहिल्या रजनीमध्ये एक सुंदर स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. 6 मध्ये करायचे 12. या मॅच मध्ये कुणाचं पारड किती जड राहणार, काय होणार. 6 षटकांमध्ये 24 मिनिटांमध्ये आपण पाहतात 5 षटकं परिपूर्ण केली, ती म्हणजे ध्रुव 11 सातपाडीनं. जबरदस्त कामगिरी. महत्वाचं असतं, वेळेचं भान राखणं गरजेचं आहे, कारण आपण घेऊन निघून जातो. आयोजकांसाठी दुसऱ्या दिवसाची प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या अनुषंगानं वेळ महत्वाची भूमिका आहे. 12 वाजलेले आहेत आणि तदनंतर इथून आणखीन आपल्या 3 मॅच परिपूर्ण करायच्या आहेत. आज 2 संघ पुढे येताना बघायला मिळतील आणि ते 2 संघ कुठले असतील जे शेवटच्या दिवसात तुम्हाला ऑल इंडिया आयकॉन 2 क्रिकेटपटू घेऊन येतील. एकंदरीत 16 आयकॉन. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतात केतन वामन मात्रेचा क्रेज वाढलाय. टायमिंग बरोबर झालंय, पंच लक्षात घ्या, टायमिंग व्यवस्थित चाललंय. आता 6 मध्ये करायचे आहेत 12. एका बाजूला अनिकेत, प्रचंड अनुभव, ज्या अनुभवाच्या शिदोरीनं या 6 बॉल 12च्या मॅच मध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीने खेळ दाखवता, मॅच मध्ये मजा येणार आहे. खऱ्या अर्थाने एक अत्यंत महत्वाची आणि कडवा संघर्षाची मॅच. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी ट्रॅक वरती वैयू अर्थातच वैभव तरे. लेदर क्रिकेटचा खूप चांगला अनुभव वैभवकडे आहे सर. 12 बॉल आणि 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 12. 6 बॉल आणि 12 रन जतीन किनी आम्हाला मात्र माहिती पुरवतात की या अगोदरच्या स्पर्धेमध्ये हे दोन्ही संघ समोरासमोर होते आणि शेवटचं षटक हाताळणारा गोलंदाज देखील हाच होता आणि त्यावेळेला मला वाटतं 9 धावांची आवश्यकता होती आणि यावेळेला मात्र आपण पाहिलं 12ची गरज आहे आणि त्याही वेळेला पंकज पाटील हे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभे होते आणि ही सर्व समीकरणं पुन्हा एकदा या आमदार चषकामध्ये पाहायला मिळत आहेत. 6 बॉल 12ची गरज, गोलंदाज तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर चेंडू खाली, कुठलीही चुकी केली नाहीये. इथे लागतोय बिग ब्लो, मोठा धक्का. अनिकेत राऊत गॉन बॅक टू द पवेलियन. थँक्यू. नवीन फलंदाज भावेश पाटील आवडी, ज्या नावाने ज्यांना भरपूर प्रेम मिळालं संपूर्ण टेंभोडा विभागामध्ये, घातकतेसाठी जाणले जातात. त्यांना वेळ लागत नाही खेळपट्टीवरती सेट व्हायला आणि तेच फलंदाज भावेश पाटील अर्थात आवडी दाखल झालेत. चेंडू आहेत 5 मध्ये करायच्यात 12. एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी विपक्षात संघ खेळतोय विनर्स टेंभोडे. जे महत्वाचे मोहरे होते ते गारद झालेत. आता एक ग्रामीण स्टार ज्याचं नाव आहे भावेश पाटील, तो दाखल झालाय. पंकज पाटील आहेत, एक्सपिरियन्स शेअर जरूर करतात की भावेश 5 बॉल मध्ये 2 षटकार खेळायचे आहेत. रफिक मेमन साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानानं येऊन स्थानापन्न होण्याची कृपा करावी. मंथन सर 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 12ची एक तिखट मॅच, कडवी मॅच. अगदी कडवा संघर्ष इथे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजांना मात्र आपला इम्पॅक्ट जरूर दाखवलेला आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली, ती कोणाची मिळवली? अनिकेत राऊतची. आता शेवटचे 5 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता अजूनही 12ची गरज आहे. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती वैभव. अतिशय चांगला बॉल म्हणता येणार नाही. टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं वळण घेताना पाहायला मिळाला. एक्स्ट्रा रन तिथे जोडली गेली, एक्स्ट्रा बॉल देखील तिथे पाहायला मिळेल, कारण की आता चेंडू 5 बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 11चा मॅच. तुम्हाला सगळ्यांना अगदी या मॅचने लक्ष वेधून घेतले. जे प्रेक्षक बसले होते ते उभे झाले, जे उभे होते ते चालायला लागले, जे चालत होते ते आता जागीच धावायला लागले. ज्या पद्धतीने नेल बायटिंग मॅच, चित्तथरारक, रोमहर्षक, गुजबम्स येतील असा सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला या पहिल्या रजनीतला एक चित्तथरारक सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. 5 बॉल मध्ये करायच्या तक्रार.
याही वेळेला पंच इथे दर्शवतात की तो व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या साह्याने आता थोडंसं प्रेशर आहे ते गोलंदाजावर येऊ शकतं, कारण 5ला 2 रन कमी झाले, जिथे 12 होते तिथे 10 झाले. अगदी 5 चेंडू आणि 10. यावेळेला मात्र 2 एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी गोलंदाजाने हाताळलेत. पाप पडला, त्यानंतर मोठा स्विंग तिथे पाहायला मिळालाय. बघा घड्याळाची टिकटिक ज्याप्रमाणे होते तशी हृदयाची धडधड या ठिकाणी मात्र दोन्ही संघाच्या पाठीराख्यांची वाढताना पाहायला मिळते. इथे आपण पाहिलं 5 बॉल बाकी आहेत, 10ची आवश्यकता आहे. सामना अजून आपण पाहिलं बॅलन्सिंग मोड मध्ये आहे. इथे गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून डॉट चेंडू खूप महत्वाचे आहेत आणि फलंदाजाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर धावा जमणं हे खूप महत्वाचं आहे. 5 बॉल 10ची गरज. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अतिशय चांगला बॉल यावेळेला मात्र चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातो फाईन लेगच्या रिजनला. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते अवधूतच्या माध्यमातून. आणि यावेळेला आपण पाहिलं सिंगलला डबल मध्ये परावर्तन पाहायला मिळालं आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 43. येणारे चेंडू आता 4 बाकी आहेत आणि 4 चेंडूंमध्ये धावा अजूनही बनवायचे आहेत 8. 4 बॉल आणि 8चा मॅच आणि 4 बॉल. जबरदस्त सामना. अगदी एकमेकांसमोर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघ सांगतात की शेवटपर्यंत लढणार आम्ही. 4 बॉल 8चा मॅच सहज नाही. त्यासाठी तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतील, पराकाष्ठा घ्यावे लागतील, मेहनत, जिद्द, चिकाटी, संयम या सर्व गोष्टी दाखवाव्या लागतील. 4 बॉल आहेत. 4 बॉल मध्ये करायचे तुम्हाला 8 रन हा मॅच जिंकण्याकरिता. बॅटिंग करत असताना संघ एका बाजूला भावेश पाटील आवडी आहेत आणि गोलंदाजी ट्रॅक वरती वैभव तरे वैयू. आणि यावेळेला फटका तर खेळला जरूर. जिथे आपण पाहताय तो फटका फसला. यष्टीरक्षक दिवेशनं टिपला कॅच. खेळ संपला भावेश पाटीलचा. गॉन. थँक्यू उत्कर्ष. या ठिकाणी आपण पाहिलं भावेशला या फटक्याची गरज होती. मी तर म्हणेन नाही, कारण की तुमच्या समोर एक एक्सपिरियन्स प्लेअर आहे पंकज पाटील. समजदारीचं क्रिकेट खेळणं गरजेचं होतं आणि हा नाहक फटका खेळला आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर अडचणी ज्या आहेत त्या वाढल्या गेल्यात. आता चेंडू बाकी आहेत 3 आणि 3 चेंडूंमध्ये अजूनही धावा विनर्स टेंबोडे या संघाला बनवायचे आहेत 8. 3 बॉल 8 जो तुम्ही उल्लेख केला की भावेशनं जो फटका स्वीकारला त्या फटक्याची गरज तसं म्हण की कंडिशन अशी होती मोठ्या फटक्यांची, परंतु एका बाजूला तुमचे पार्टनर कोण आहेत हेही तेवढंच महत्वाचं आहे. जिथे पंकज होते तुम्ही कदाचित स्ट्राईक रोटेशन करू शकत होतात किंवा सिंगल डबल याही खेळाला प्राधान्य देऊ शकत होतात. मोठ्या फटक्याचा स्वीकार केला आणि तदनंतर ते बाद झालेत भावेश पाटील. नवीन फलंदाज उज्ज्वल आलेत. उज्ज्वल यांना इथून उज्ज्वल कामगिरी करणं लाजमी आहे. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये करायच्यात 8 रन. या वेळेला आपण पाहतायत बिटवीन द गॅप बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे वेगानं बॉल पर्यंत पोहोचतील का याने गोष्टींचा विलंब पाहिला आणि चेंडू आपण पाहू शकाल निघून चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकांनी खऱ्या अर्थानं एफर्ट चांगले घेतले, परंतु स्वतःला सांभाळत हे सगळं क्रिकेट खेळायचं आहे. आज आपण ग्रामीण पातळीवरती क्रिकेट खेळतो. तुम्हाला खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल स्वतःला जपत क्रिकेट खेळा. प्रयत्न चांगले केले. आता जो चौकार आला त्या चौकारानं मॅचला एक वेगळं वलय प्राप्त झालंय मंथन सर. मॅच शेवटच्या क्षणाला आता टाईट झालाय, घट्ट झालाय. मजा येईल या मॅच मध्ये डेफिनेटली. या चौकारांना पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नवचेतना निर्माण केलेली आहे बॅटरने उज्ज्वलने. बघा ज्या वेगामध्ये चेंडू टाकला त्या वेगाचा वापर फलंदाजाने केला, गॅप मध्ये खेळला आणि चौकाराची मोहर तिथे उमटवली. आता सामना आपण पाहिलं पुन्हा एकदा बदलताना दिसतोय. 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम. या 4 धावा तुम्हाला पूर्णत्वास न्याव्या लागतील. 2 चेंडू आणि 4 धावा. एका बाजूला उज्ज्वल, एका बाजूला पंकज. पंकज आता उज्ज्वलला कुठला मेसेज दिला असेल की मोठ्या फटक्याकडे जायचं आहे की मग सिंगल डबल हे 2 वेळा खेळायचे आहेत. या अनेक गोष्टी आहेत. आता सध्या 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 4 रन. जबरदस्त मॅच. संपूर्ण प्रेक्षक अगदी बारकाईनं पापणी देखील मिटत नाही या मॅच कडे पाहताना, कारण पालघरचे क्रीडा दर्दी असे आहेत की ज्यांना चांगले क्रिकेट बघायला आवडतं. आर्यनच्या मैदानात चाललेलं घमासान. एका बाजूला विनर्स टेंबोडे, विपक्षात संघ खेळतोय ध्रुव 11 सातपाडी. नेक्स्ट बॉल. या वेळेला काय घडलंय, यष्टीरक्षकांनी थोडी केली चुकी. आता 1 बॉल 3 ला पंकज पाटील. तुम्ही किती वर्ष खेळलात, कसे खेळलात ते आता सगळं विसरावं लागेल. बाईटचे संकेत आले. तुम्हाला आता चांगलं खेळायचं आहे.
यावेळेला कंडिशन अशी आहे की जिथे एक बॉल आणि एक बॉल मध्ये करायचे 3. नेल बायटिंग मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलचा थरार, 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. आता दिव्येश पाटीलच्या मनामध्ये काय आहे, अवधूत पाटीलच्या मनामध्ये काय आहे, त्याचबरोबर पंकज पाटीलच्या मनामध्ये काय. पंकज पाटील तर मॅच फिनिश करण्याकरता जाईल. त्याचबरोबर आता गोलंदाज ज्यानं मात्र मागील स्पर्धेमध्ये उत्तुंग कामगिरी केली होती त्यावरती देखील सर्वांचं लक्ष हे वेधलं गेलंय. शेवटच्या बॉलचा थरार, 1 चेंडू आणि जिंकण्याकरिता 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस इथे मात्र चौकार हा पंकजला ठोकावाच लागेल. 1 चेंडू आणि 3 ची गरज. पाटील नेटवर्क समवेत जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील स्वागत आहे. आता वॉचिंग आपण पाहतात 1500 प्रेक्षक, ज्यामधून सातपाडीचे अनेक असतील, एका बाजूला टेंबोड्याचे देखील असतील. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतात 1 चेंडू 3 ची गरज, 3 ची गरज, 1 चेंडू. हृदयाची स्पंदनं वाढली जाणारा मॅच. कोण जिंकणार कोण हरणार या अनेक गोष्टींचं सध्या आपण पाहतात समीकरण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 1 चेंडू मध्ये करायचे 3 रन. नेक्स्ट मॅच कडे देखील लक्ष लागलेत, परंतु या मॅचचा एक जबरदस्त थरार तुम्हा आम्हा सगळ्यांना अनुभवायला देऊया. दोन्ही संघांना शुभेच्छा. 1 चेंडू आणि 3 ची गरज. गोलंदाज तयार. 1 बॉल 3 ला पंकज पाटीलच्या बॅट मधनं आलाय गगनाला गवसणी घालणारा आसमानी टोला, गगनभेदी पंकज पाटील नावाचा ब्रँड. 6 धावा, षटकार. नायकम कुणाला घाबरत नाही. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. वन साइड. थँक यू. काय सुंदर फटका पंकजच्या बॅट मधनं आला आणि अगदी सातपाटीच्या तोंडातील घास त्याने हिरावून घेतला. आज क्रिकेट आपण पाहतोय गल्ली गल्लीतनं गावागावातनं व्यावसायिक पातळीवरती गेलं, तरी पण मात्र आम्ही आमच्या गावाशी आमच्या मातीशी एकनिष्ठ आहोत. आणि तेच यावेळेला मात्र एक गाव एक फॉर्मॅट मधनं खेळताना व्यावसायिक क्रिकेट देखील खूप चांगलं पंकजने आतापर्यंत हाताळलंय आणि एक गाव एक संघाकरता देखील खूप चांगलं क्रिकेट पंकजने हाताळलंय. आणि नो डाऊट अबाउट इट, मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे या सामन्याचा, ज्यानं शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला आणि एक चांगला विजय संपादित केला. पंकज पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर वळी आपण प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड कडे आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर पंकज पाटील. सन्माननीय पार्थ मोरे सरांच्या शुभ हस्ते आपण पंकज पाटील यांना देतोय मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड. पंकज पाटील आपण यायचं आहे. अतिशय सुंदर थरार आणि तदनंतर मात्र मॅचचा हिरो मिस्टर पंकज पाटील, मॅन इन गोल्डन फॉर्म. शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार, टेंबोड्या गावाचं अस्तित्व कायम ठेवलं त्या षटकारानं आणि आत्मविश्वास पंकज पाटील यांचा. तेच ठरतायत प्लेयर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आणि तो सन्मान सुद्धा आपण एक दिग्गज खेळाडूंच्या माध्यमातून देतोय. पार्थ मोरे सरांच्या शुभ हस्ते आपण तो त्यांना टॉस बॉक्स कडे देतोय. या पंकज पाटील आपण अवॉर्ड घेण्यासाठी